नागेबाबा पतसंस्थेच्या भ्रष्टाचाराविरोधात नेवासा येथे आंदोलन, उपोषणकर्त्यांचा स्पष्ट इशारा. आमदार लंगे यांच्या भेटीनंतरही निर्णय पुढे ढकलला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी फिरवली उपोषण करणाऱ्यांकडे पाठ. अखेर उपोषण सोडण्यात आले. शिवसेनेचे नेते भाऊसाहेब वाघ यांच्या मध्यस्थीने सहाय्यक निबंधक गोडेचोर यांच्या कारवाईच्या शब्दामुळे नागेबाबा पतसंस्थेच्या कथित आर्थिक भ्रष्टाचाराविरोधात नेवासा येथे शिवाय टेमक व ज्योती खटाणे यांनी छेडलेल्या उपोषणाला पाठिंबा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, स्वाभिमान पक्ष, बहुजन समाज पार्टी, शेतकरी संघटना व शिवसेनेसह इतर संघटनांनी एकत्र येत जोरदार व आक्रमक उपोषण छेडले. शेतकऱ्यांचे प्रश्न, पतसंस्थेतील अपारदर्शक व्यवहार आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात हा लढा उभारण्यात आला होता. यावेळी आमदार विठ्ठलराव लंगे यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी संवाद साधला व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र यावर उपोषणकर्त्यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की सदर आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी व अन्य संघटनांच्या संयुक्त पुढाकारातून होत आहे. त्यामुळे उपस्थित नसलेल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे आमदार लंगे यांच्याशी सौजन्यपूर्ण संवादानंतरही उपोषण मागे घेण्याचा निर्णय लगेच घेण्यात आला नाही. उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले की सर्व संघटनांचे नेते एकत्र झाल्यावरच पुढील भूमिका ठरवली जाईल. या दरम्यान आमदार विठ्ठलराव लंगे यांनी असे सांगितले की पालकमंत्री आपल्या उपोषणाला भेट देतील व आपल्या समस्या जाणून घेतील, पण पालकमंत्र्यांचा ताफा नेवासा तालुक्यातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा करून उपोषणाला न थांबता थेट निघून गेल्यामुळे अनेक चर्चांना नेवासा तालुक्यात उद्यान आले. दरम्यान उपोषणाला विविध संघटनांचा सक्रिय पाठिंबा मिळाला होता. उपस्थित प्रमुख नेते व कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष दिगंबर पवार, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे, काँग्रेस शहराध्यक्ष अंजुम पटेल, स्वाभिमान पक्ष गणपतराव मोरे, बहुजन समाज पार्टी प्रभारी हरीश दादा चक्रनारायण, शेतकरी संघटना एडव्होकेट ज्ञानेश्वर शिरसाट, त्रिंबक भदगले, हरी आप्पा तुवर, जिल्हा उपाध्यक्ष एडव्होकेट कावळे भाऊसाहेब, शिवसेना भाऊसाहेब वाघ, नेवासा तालुक्यातील आक्रमक नेतृत्व असणारे नितीन मिरपगार, सुकाणू समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, राजेंद्र भुजंग, तसेच सागर सांगोडे, दत्तू पाटील निकम, प्रमोद जाधव, बापू सौदागर, सागर सांगळे, ओम तोडमल, डॉक्टर महेश कुंडारे, गणेश झगरे, तसेच नेवासा तालुका वकील संघटनेचे एडव्होकेट शिरसाट, एडव्होकेट नहार, एडव्होकेट धिरडे, एडव्होकेट आर काळे, एडव्होकेट सागर सांगोडे व इतर अनेक कार्यकर्ते या उपोषणात सक्रिय सहभागी झाले होते. नंतर प्रशासनाच्या वतीने सहाय्यक निबंधक गोडेचोर यांनी सहकार विभागाच्या प्रतिनिधींनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून खात्री दिली की नागेबाबा पतसंस्थेविरोधातील सर्व तक्रारी सहकार आयुक्त व निबंधक विभागाकडे सोपवून चौकशी लवकरच सुरू केली जाईल. तसेच शिवसेनेचे आक्रमक नेते भाऊसाहेब वाघ यांनी आमदार विठ्ठलराव लंगे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे या प्रकरणाकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. तसेच हे उपोषण तात्पुरते स्थगित करीत आहे. सहाय्यक निबंधक गोडेचोर साहेबांच्या म्हणण्यानुसार जर चौकशी नाही झाली तर यापेक्षाही उग्र स्वरूपाने आंदोलन होईल असे सुद्धा शिवसेनेचे नेते भाऊसाहेब वाघ यांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष दिगंबर पवार यांनी सुद्धा संबंधित बाब गंभीर असून या प्रकरणाची लवकरात लवकर तपास करण्याची मागणी केली. त्यानंतर उपोषणकर्ते शिवाय टेमक यांना लिंबू सरबत देऊन उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. तरीही उपोषणकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर पुढील आंदोलन थेट नागेबाबा पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर किंवा संस्थापकाच्या निवासस्थानी करण्यात येईल. सर्व संघटना आणि शेतकरी आता अधिक आक्रमक पावले उचलण्यासाठी सज्ज आहेत. राजकीय दबाव, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि आर्थिक शोषणाच्या विरोधात हा लढा तात्पुरता नाही, अंतिम न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही, अशी भूमिका सर्व पक्ष आणि संघटनांनी घेतली आहे. तसेच या भ्रष्टाचाराचा मूळ उखडला जाणार का नाही असा प्रश्न जिल्ह्यात व सहकार क्षेत्रात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आता जे आपण इथं उपोषण चालू आहे त्या संदर्भात आपल्याला AR साहेब इथं भेट देण्यासाठी आले आहेत. तरी या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे टेमक पाटील? AR साहेब जसे म्हणतात तसं जर झालं, त्याची योग्य प्रकारे जर चौकशी झाली तर निश्चित आम्हाला आनंद आहे. आणि आयुक्ताला कळवलेलं, यांनी आयुक्ताला कळवलेलं आहे. तरी पण त्या ज्या सूचना आहे, आयुक्ताचा अहवाल तो आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, आम्ही अशी विनंती करतो. काय आपण काय यांना सूचना दिल्या आहे याच्यामध्ये सांगाल का थोडं? आल्यानंतर आपण आयुक्त साहेबांना काल भेट केलेला आहे. कारण ही जी संस्था आहे ही राज्यस्तराची संस्था आहे. याचे अधिकार जे आहेत आयुक्त साहेबांना याचे सगळे अधिकार आहेत. त्यांच्या पुढील सूचनेनुसार आपल्याला जे काही त्यांचे निर्देश येतील त्याप्रमाणे आपण पुढील कारवाई करू. तसा अहवाल म्हणजे मल्टी स्टेट पतसंस्था असल्यामुळं याच्यामध्ये दोन विषय आहेत. नागेबाबा ग्रामीण संस्था जी आहे तिचं कार्यक्षेत्र राज्य आहे, ती माननीय सहकार आयुक्त यांच्या अखत्यारीत येते. आणि मल्टी स्टेट आहे ती केंद्र शासनाच्या अंडर येते. त्याच्यामुळं मल्टी स्टेटच्या बाबतीमध्ये यांनी तसं काही उल्लेख केलेला नव्हता त्यांच्या अर्जामध्ये. ग्रामीण बिगर शेती जी संस्था आहे त्याबाबत
त्याची पुढील कारवाईचे जे अधिकार आहेत मान्य सहकार आयुक्त यांना आहेत, तर त्यांना आपण काल कळवलं, त्याप्रमाणे त्यांच्या पुढील ज्या सूचना येतील त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. आपण काय सांगाल या संदर्भात? आज जे टेमक यांनी जे प्राणांतिक उपोषण केलेलं आहे, आज सकाळी माननीय या तालुक्याचे आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील व AR साहेब, घोडेचोर साहेब या ठिकाणी त्यांच्या समोर होते. मी पण स्वतः होतो. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आयुक्तांना सूचना घोडेचोर साहेबांनी दिलेल्या आहेत, त्यांनी तसं त्यांना कळवलेलं आहे. त्यानुसार सहकार आयुक्त त्यांना निर्देश देतील, त्या पद्धतीने पुढील कारवाई होईल असं यांनी सांगितलेलं आहे. तर भाऊंनी सांगितलं आमदार साहेबांनी टेमक यांना किंवा मनसेचे अध्यक्ष इथं नव्हते म्हणून त्यावेळी उपोषण सुटलं नाही. परंतु आता आमदार साहेबांनी सांगितल्यामुळं हा विषय इथं उपोषण हे स्थगित होणार आहे. उपोषण सोडलेलं नाही, हे स्थगित करण्याचेच आहे. जर कारवाई झाली नाही तर आयुक्तासमोर पुढील उपोषण करण्यात येईल. आपण काय सांगाल मनसेच्या वतीने? या ठिकाणी कालपासून जे उपोषण चालू आहे, तर आपल्या नेवासा तालुक्याचे सहकारी विभागाचे माननीय घोडेचोर साहेब यांनी आपल्याला जे पत्र दिलं आहे, त्यांनी आपल्या तक्रारीची दखल घेऊन आयुक्तालयाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. त्या पत्राची संबंधित विभागाने जर योग्य ती दखल घेतली आणि आमच्या मागण्या मान्य केल्या तर निश्चितच या गोष्टीचा आम्हाला मनस्वी आनंद असेल. परंतु या ठिकाणी संबंधित विभागाने असेल किंवा इतर कोणी कुठल्याही प्रकारची हायगई केली, आमच्या महिला भगिनी खटाणेताई आज पुण्यावरून या ठिकाणी आल्यात आणि गेले 2 दिवस झाले या ठिकाणी त्या उपोषणाला बसलेल्या आहेत. त्यांची वडिलोपार्जित जमीन हडपण्याचा एक प्रकार घडलेला आहे. संबंधित पतसंस्थेने योग्य त्या गोष्टीची दखल घेऊन या ठिकाणी जर कारवाई झाली नाही तर आम्ही यानंतर आत्ताच आमचे मित्र भाऊसाहेब मामा यांनी सांगितलं, आयुक्तालय असेल किंवा वेळ पडली तर आम्ही मंत्रालयात सुद्धा जाऊन उपोषण करू. आपण काय सांगाल शेतकरी संघटनेच्या वतीने? आमचे नेते माननीय महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अजित काळे साहेब यांच्या आदेशानुसार हे टेमक भाऊसाहेब हे एक संघटनेचे घटक आहेत, आमचा माणूस आहे. परंतु या तालुक्यामध्ये जे पतसंस्थेवाले अत्याचार करतात त्याला वाचा फोडण्यासाठी टेमक भाऊसाहेब कालपासून उपोषण करतात. आताच घोडेचोर भाऊसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तो अधिकार आम्हाला नाही, तो आयुक्तांना आहे. तर भाऊसाहेबांचं बरोबर आहे, आयुक्तांना आहे. परंतु तुम्ही इथून सातत्याने त्या कागदांचा पाठपुरावा पुढं करणं गरजेचं आहे. आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय विठ्ठल भाऊ यांनी काल इथं भेट देऊन सांगितलं, आज सकाळी भेट देऊन सांगितलं की तुम्ही उपोषण स्थगित करा, आपण आयुक्त लेवलवर आपण संपूर्ण चौकशी लावू, या प्रकरणाची शहानिशी करू. आणि घोडेचोर भाऊसाहेबांनी आश्वासन दिल्यामुळं आज आम्ही हे उपोषण स्थगित करीत आहोत. परंतु जर याच्यावर कुठलीही कारवाई जर झाली नाही तर आम्ही आयुक्तापुढे उपोषणला बसणार हे घोडेचोर भाऊसाहेबांसमोर आम्ही सांगतो. माझं जर हे काम झालं नाही मला काय कशा बाबतीत आपलं काय आहे नेमकं प्रकरण? काही नाही, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जमीन माझी मला द्यावी, द्यायला द्यावी. मी एकटी वाचली, मला दुसरा कुठलाही आधार नाही, मला तेवढीच जमीन आहे. आणि ते जर नाही मोकळी जर मी आत्महत्या करणार आहे, कुठे टाकणार प्रवाराच्या पुलावर, मला काही पर्यायच नाही. तुमच्या नावावर काय कर्ज होतं का त्या बँकेचं, पतसंस्थेचं किंवा कोणाचं? काही नाही, माझी काहीच नाही. मग कशा प्रकारे तुमची फसवणूक झालेली आहे? जमिनींचं माझ्या कागद नाही, काही नाही आमच्या घरात, आमच्या वारसाच्या सह्या नाही आहे कोणाच्या. आता माझ्या इतरांची सही होते, आता ते हायत नाही आहे. ते पहिलं कोरोना लागून गेलेले, आम्हाला सगळ्यांना कोरोना पॉझिटिव्ह होतं, आम्हाला खूप पैसे लागलेले गावासाठी. कुठून आणणार मी पैसे? मला एवढाच एकमेव आधार आहे फक्त जमिनीचा. कोणी आपली जमीन, कोणी जमीन लुबाडली, कोणी फसवणूक केली आपली? हा, हे भाऊ आहे ना, थोडं भाऊ तर ते म्हणे पाणी त्याला काय
राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट.